जर उद्या तुम्ही मरण पावलात तर तुमचे नातेवाईक तुमचे अंतिम संस्कार करून चहा पिऊन घरी परत जातील. ऑफिसमध्ये एका आठवड्यातच तुमच्या जागेसाठी नवीन कॅन्डिडेट शोधायला सुरुवात होईल. 2 दिवस तुमचे काही मित्र त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर तुमचे फोटोही टाकतील. बस लोक जगायला शिकून जातात. कोणाच्या निघून जाण्यानं कोणाला काहीही फरक पडत नाही. तुमचे म्युच्युअल फंड क्लेम करण्यासाठी नॉमिनी फॉर्म भरत असतील, डेथ सर्टिफिकेटसाठी लाईन लावत असतील आणि जग तसंच चालू राहील जसं चाललंय. हळूहळू तुमच्या कुटुंबालाही तुमच्या गैरहजेरीची सवय होऊन जाईल. जिथे तुम्ही नाव कमवलं तिथे तुमचं नावही मिटत जाईल. ज्यांना तुम्ही खूप आपले समजत होता त्यापैकी काही जण तुमच्या शेवटच्या दिवशीही येणार नाहीत. काही तुमची स्तुती करतील तर काही मरणानंतरही टीका करून जातील. तेव्हा कळेल तुम्ही कोणासाठीही इतके महत्वाचे नव्हता. म्हणून इतरांसाठी नाही, स्वतःसाठीच जगा. कोणाच्या जाण्यानं जग थांबत नाही. काही दिवस सगळे रडतात, मग पुन्हा हसतात आणि उरतात फक्त फोटो आणि आठवणी आणि फक्त आठवणी. आणि तरीही शेवटी काही जण म्हणतील, मी थोडं कुठे सांगितलं होतं एवढं मनावर घ्यायला.